सर्वांना जय ख्रिस्त. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आज देऊळ माता सामान्य काळातील 13वा रविवार साजरा करीत आहे आणि आजची उपासना शिष्यत्व या विषयावर मनन चिंतन करण्यास आपणास पाचारण करीत आहे. राजे पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात अलिसाला झालेल्या पाचारणाविषयी आपणास ऐकावयास मिळते. आजच्या दुसऱ्या वाचनात गलितीकरास लिहिलेल्या पहिल्या पत्रात संत पौल आपणास सांगित आहे की जर आपण पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने चाललो तर आपण खरोखर प्रभू ख्रिस्ताचे खरे शिष्य बनू शकतो. तर शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त आपणास त्याचे शिष्य होण्यास पाचारण करीत आहे. परंतु ख्रिस्ताचे एकनिष्ठ शिष्य होणे तेवढे सोपे नाही. त्यासाठी विना अट आणि दृढ निश्चयाने निरंतर गरज आहे. ख्रिस्ताने दिलेल्या हाकेस स्वखुशीने आणि दृढ निश्चयाने होकार देण्यास पवित्र आत्म्याची कृपा आपण या पवित्र मिसा बलिदानामध्ये मागूया. प्रिय बंधू भगिनींनो, आपण सर्वजण येशूचे शिष्य आहोत, येशूचे अनुयायी. आणि शिष्याचे जीवन, क्रूसाचे जीवन आपल्याला आपल्या रोजच्या जीवनात क्रूस घेऊन चालायचे आहे. तेव्हाच आपण खरे येशूचे शिष्य बनतो, खरे ख्रिस्ती बनतो. आपल्याला आपल्या रोजच्या जीवनात एक क्रूसाचे जीवन जगण्यास कृपा मिळावी म्हणून चांगले ख्रिस्ती बनण्यास आपण प्रभू येशूकडे या मिसा बलिदानात कृपा मदत मागूया. आणि आपल्या सर्व चुकीची आठवण करूया आणि आपण देवाकडे आणि एकमेकांकडे क्षमा मागूया. आपण बरोबर म्हणूया, सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ
आपण प्रार्थना करूया. एक स्वर्गीय बाबा, ख्रिस्ताच्या प्रकाशात चालण्यासाठी तू तुझ्या मुलांना हाक घालतोस. अंधारापासून आम्हाला मुक्त कर आणि तुझ्या सत्याच्या तेजात आम्हाला सदैव ठेव. ही प्रार्थना आमच्या बरोबर पवित्र आत्म्याची ऐक्या सरकार जीवन राहणारा राज करणारा एकच परमेश्वर तुझा आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताच्या द्वारे करतो. आमेन. राजांच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन. अलिशा उठून एलिया बरोबर गेला. परमेश्वराने एलियाला म्हटले, जा अबोल मोहोल येथील शाफाटचा पुत्र अलिशा याला अभिषेक करून तुझे जागी संदेशा नेम. म्हणून तो तेथून निघाला. तेव्हा शाफाटचा पुत्र अलिशा भेटला. तो बैलांची 12 जोते चालवून शेत नांगरीत असे आणि तो स्वतः 12व्या जोताबरोबर होता. त्याच्या जवळ जाऊन एलियाने आपला झगा त्याच्यावर घातला. तेव्हा तो बैल सोडून एलियाचे मागून धावला. तो त्याला म्हणाला, मला आपल्या आई बापांचे चुंबन घेऊन येऊ द्या, मग मी आपला अनुयायी होईल. तो त्याला म्हणाला, परत जा, मी कुठे तुला अभिषेक केला आहे. मग तो त्याच्याबरोबर जाण्याचे सोडून परतला आणि बैलांची एक जोडी घेऊन त्याने कापली आणि बैलांची आवते पेटवून त्याच्यावर त्याचे मांस भाजले. ते त्याने आपल्या लोकांना दिले. ते त्यांनी खाल्ले. मग तो उठून एलिया बरोबर गेला आणि त्याची सेवा करू लागला. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद. प्रभू माझा वाटा सांभाळणारा तूच आहेस. हे देवा माझे रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय घेतला आहे. मी परमेश्वराला म्हटले, तूच माझा प्रभू आहेस. परमेश्वर माझ्या वतनाचा आणि पेल्याचा वाटा आहे. माझा वाटा सांभाळणारा तूच आहेस. प्रभू माझा वाटा सांभाळणारा तूच आहेस. परमेश्वराने मला बोध केला आहे, त्याला मी धन्यवाद देतो. माझे अंतर्मनही मला रात्री मार्गदर्शन करते. मी आपल्या पुढे परमेश्वराला नित्य ठेवले आहे. तो माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही. प्रभू माझा वाटा सांभाळणारा तूच आहेस. म्हणून माझे हृदय आनंदित झाले आहे. माझा आत्मा उल्हासतो. माझा देहही सुरक्षित राहतो, कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस. तू आपल्या भक्ताला तुझल्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. प्रभू माझा वाटा सांभाळणारा तूच आहेस. जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील. तुझ्या सानिध्यात पूर्ण आनंद आहे. तुझ्या उजव्या हातात सौख्य सदोदित आहे. प्रभू माझा वाटा सांभाळणारा तूच आहेस. स्वातंत्र्याकरिता तुम्हाला बोलावण्यात आले. पौलाचे गलातीकरास पत्रातून घेतलेले वाचन. स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे, म्हणून त्यात टिकून राहा. गुलामगिरीच्या जीवाखाली पुन्हा सापडू नका. बंधुजन, तुम्हाला स्वातंत्र्याकरिता पाचारण झाले, तरी त्या स्वातंत्र्याने देह वासनांना वाव मिळू देऊ नका, तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा. हे एकच वचन पाळल्याने अवघे नियमशास्त्र पूर्णपणे पाळण्यात आले आहे. परंतु तुम्ही जर एकमेकास चावता आणि खाऊन टाकता, तर परस्पराच्या हातून एकमेकाचा संहार होऊ नये म्हणून जपा. मी तर म्हणतो, आत्म्याच्या प्रेरणेने चला, म्हणजे तुम्ही
देह वासना पूर्ण करणारच नाही, कारण देह वासना आत्म्याविरुद्ध आहे आणि आत्मा देह वासनेविरुद्ध आहे. ही परस्पर विरुद्ध आहे. त्यासाठी जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालवलेले आहात, म्हणजे नियमशास्त्राच्या अधीन आहात नाही. हा प्रभूचा शब्द आहे. जय घोष. प्रभू तुम्हाबरोबर असो. लोकलिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. येशूला वर घेतले जाण्याचा समय जवळ आला तेव्हा त्याने येरुशलेमला जाण्याचा दृढ निश्चयाने तिकडे आपले तोंड वळवले. त्याने आपल्यापुढे जासूस पाठवले. तेव्हा ते त्याच्यासाठी तयारी कराव्यास शोम्रोनाच्या एका गावात गेले. पण ते तेथे थांबले नाही, कारण त्याचा रोग येरुशलेमकडे जाण्याचा होता. हे पाहून त्याचे शिष्य याकोब आणि योहान म्हणाले, प्रभूजी, आकाशातून अग्नी पडून त्यांचा नाश व्हावा म्हणून आम्ही आज्ञा करावी अशी आपली इच्छा आहे काय? त्याने वळून त्यांना धमकावले. मग ते दुसऱ्या गावात गेले. ते वाटेने चालत असता कोणा एकाने त्याला म्हटले, आपण जेथे कोठे जाल तेथे मी आपल्या मागे येईन. येशू त्याला म्हणाला, खेकड्यांना बिळे आणि आकाशातील पाखऱ्यांना भरती आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकाव्यास ठिकाण नाही. त्याने दुसऱ्या एकाला म्हटले, माझ्या मागे ये. परंतु तो म्हणाला, प्रभूजी, पहिल्याने मला माझ्या बापाला पुराव्याला जाऊ द्या. तो त्याला म्हणाला, मेलेल्यांना आपल्या मेलेल्यांना पुरू दे. तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर. त्यावर आणखी एकाने म्हटले, प्रभूजी, मी आपल्या मागे येईन, परंतु पहिल्याने मला माझ्या घरच्या माणसाचा निरोप घेऊ द्या. येशूने त्याला म्हटले, जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्यास उपयोगी नाही. प्रभूचे हे शुभ वर्तमान. प्रिय बंधू भगिनींनो, या दिवसांनी भारताच्या राजनीतीमध्ये मोठी गोष्ट कुठली आहे?
महाराष्ट्रामध्ये चालू असलेले राजनीतीचे विषय आणि गेल्या किंवा मागच्या आठवड्यापासून हे सर्व चालू आहे. महाराष्ट्राच्या राजनीतीमध्ये खूप हलचल झालेली आहे. तिकडे शिवसेना, एनसीपी आणि काँग्रेसचा गठबंधन होता. विरोधी दलमध्ये भाजप आणि असे महाराष्ट्राची राजनीती चालू असता अचानक एक दिवस शिवसेनेचे थोडे प्रतिनिधी ते गायब झाले आणि अशी परिस्थिती झाली की सरकार टिकणार की नाही टिकणार अशी एक परिस्थिती उभी झाली. टीव्हीवर, पत्रकारांच्या गोष्टीमध्ये सर्व ठिकाणी यांनी असे केले, त्याने तसे केले, हा कारण आहे, तो कारण आहे, असे खूप हलचल चालू आहे. आणि हे सर्व काय चालू असता काही दिवस पूर्वी शिवसेनेचा जो प्रमुख आहे उद्धव ठाकरे त्याने सर्व शिवसैनिकांना एक संदेश दिला. थोड्या शब्दांनी तो संदेश असा होता की शिवसैनिक बनणे हे कमजोर माणसाचे काम नाही. शिवसैनिक बनणे म्हणजे जे माणूस मागे पाहणार नाही किंवा जे सोडून जाणार नाही अशा माणसांनी शिवसैनिक व्हायचे आहे. शिवसेना खूप अडचणीचा समोर करून पुढे आले आहे आणि ते कधीही मागे बघणारे लोक नाही असा त्याने संदेश दिला. आणि जे शब्द उद्धव ठाकरेंनी वापरले अशा प्रकारचे काहीतरी शब्द येशू ख्रिस्ताने 2000 वर्ष पूर्वी वापरले. येशूने आपल्या मागे येणाऱ्या लोकांना आणि आपल्या शिष्यांना सांगितले, नांगराला हात लावून मागे पाहणारा देवाच्या राजाला उपयोगी नाही. नांगराला हात लावून मागे पाहणारा देवाच्या राजाला उपयोगी नाही. प्रिय बंधू भगिनींनो, आजचे तिन्ही वाचन आमच्या ख्रिस्ती जीवनावर आमचा लक्ष आकर्षून घेत आहे. आमची ख्रिस्ती बांधिलता किंवा आमची ख्रिस्ती वचनबद्धता याच्यावर आमचा लक्ष आकर्षून घेत आहे. पहिल्या वाचनात आम्ही एलिशाची गोष्ट ऐकली आहे आणि जेव्हा एलिया संदेशकाने एलिशावर आपला झगा टाकला, एलिशाने काय केले? त्याने काय सांगितले की थोडा वेळ थांब, मी घरी जाऊन माझ्या आई वडिलांचा चुंबन देतो आणि नंतर येऊन तुमचा मी सेवा करणार. शुभ वर्तमानामध्ये असली काहीतरी गोष्ट आम्ही ऐकली आहे. येशूने थोडे युवकांना हाक मारली, थोड्या लोकांना हाक मारली आणि त्यांच्यामध्ये कोणी एकाने सांगितले की माझे वडील वारले आहे तर मी त्याला पुरून येईल. दुसरा म्हणाला मी जाऊन आई वडिलांचे निरोप घेऊन येईल. आणि असे अनेक उदाहरण आम्ही आजच्या शुभ वर्तमानात बघितले आहे. शुभ वर्तमानामध्ये आम्ही बघितलेले उदाहरण आणि एलिशाच्या उदाहरण दिसण्यासाठी ते एकसारखेच आहे, पण त्याच्यात खूप अंतर आहे आणि ते समजून घेणे महत्त्वाचे आहे. एलिशा शेतामध्ये काम करत होता, नांगर चालवत होता आणि एका शेत कामल्यासाठी बैल नांगर हे खूप महत्त्वाचे.
पाऊस सुरू झाला आहे. आमच्या इथे पण सर्वांची आता शेतकामाची तयारी चालू आहे. ट्रॅक्टर नाही भेटले किंवा नांगर नाही भेटला तर सर्वांना टेन्शन होत की नाही? कारण शेतात नांगर नाही लावलं तर कदाचित दिवस निघून जाईल किंवा पाऊस बरोबर नाही पडणार. तर एका शेतकामत्यासाठी ते बैल आणि नांगर खूप महत्वाचे. बैल नांगर नाही तर शेती नाही, शेती नाही तर पोटासाठी अन्न जेवण नाही. एलिशाची परिस्थिती पण अशीच होती. पण जेव्हा एलियाने त्याच्यावर आपला जगा टाकला आणि त्याला हाक मारली, एलिशा आपले सर्व काम सोडून आधी घरी गेला. आपले बैल जे होते ते त्याने मारले. नांगर घेऊन त्याने ते बैलाचे मांस तयार केले आणि जे गावचे लोक होते त्यांना सर्वांना त्याने खायला दिले. सर्वांनी ते खाल्ले. आता त्याचे बैल नांगर आहे काय? राहिले त्याच्याकडे काहीच नाही. म्हणजे आता बैल नांगर नाही, शेती पण नाही आणि पोटाला जेवण पण नाही. आणि त्या परिस्थितीमध्ये उतरल्यावर त्याने काय केलं? आपल्या आई वडिलांचा निरोप घेतला, त्यांचा चुंबन घेतला आणि तो एलियाच्या मागे गेला. बैल नांगर त्याने घरी सोडले असते तर काय झालं असतं? मन त्याचं कुठे राहिलं असतं? बैल नांगरावर. शेतात काम बाकी आहे, हे करायचे आहे, ते करायचे आहे, नांगर लावायचे आहे. तर अशी परिस्थिती त्याने उत्पन्न होण्याची संधी पण नाही ठेवली. बैल त्याने मारले, नांगर घेऊन त्याने त्याचे मांस तयार केले, लोकांना वाटले, सर्व सोपून तो एलियाच्या मागे गेला. शुभवर्तमानात जी आम्ही गोष्ट ऐकली आहे ते असेच काहीतरी गोष्ट आहे. जेव्हा येशूने लोकांना हाक मारली, एकट्याने म्हटले मला माझ्या वडिलांना पुरू दे किंवा माझ्या आई वडिलांना निरोप घेऊ द्या. आणि असे जे त्याने कारण सांगितले ते वाईट कारण काय? त्याच्यात काही वाईट आहे नाही. चांगली गोष्टी, वारलेले वडिलांना पुरणे किंवा आई वडिलांचे निरोप घेणे हे चांगली वस्तू आहे. तरी सुद्धा येशू म्हणतो याचा काही असे माणूस देवाच्या राज्याला उपयोगी नाही. कारण ते जे त्यांनी कारण सांगितले ते कारण चांगले खरे, पण ते वस्तूंचे त्याने काय केलं? त्याचा निमित्त बनवला. येशूच्या मागे न जाण्याचा निमित्त बनवला. आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आम्हाला सांगत आहे की आम्हा सर्वांना स्वतंत्रतेचा ही भेट दिलेली आहे. देवाने आम्हा सर्वांना गुलाम नाही केलेले आहे. आम्हाला सर्वांना स्वतंत्रता दिली आहे. आणि ही स्वतंत्रता कशासाठी? एलियाने जसा प्रतिसाद दिला किंवा शुभ वर्तमानामध्ये जे आम्ही ऐकले, ज्या लोकांनी प्रतिसाद दिला, या दोन्ही प्रकारच्या प्रतिसादामध्ये निवडून आमचा प्रतिसाद देण्यासाठी देवाने आम्हाला स्वतंत्रता दिला आहे. म्हणजे एलियासारखे सर्व सोडून आम्ही चांगले शिष्य बनू शकतात किंवा शुभ वर्तमानामध्ये काय ना काय निमित्त देऊन पाठीमागे फिरून जाण्याचा आम्ही प्रतिसाद देऊ शकतात. तर हे दोन्ही प्रकारच्या प्रतिसादामध्ये निवडून घेण्यास देवाने आम्हाला स्वतंत्रता दिली आहे. थोडा वेळ आमच्याच जीवनावर आम्ही आता लक्ष देऊया. सर्वजण आम्ही ख्रिस्ती आणि दर रविवारी आम्ही देवळात येतात. पण खूप वेळ असे पण होत आहे की जेव्हा देवळात येण्याचा वेळ आला किंवा रविवारचा दिवस आला
तर कोणाला सिल्वास जाण्याची आठवण येत आहे, कोणाला शेतात जाण्याची आठवण येत आहे, कोणाला आणखी दुसऱ्या कामाची आठवण येत आहे. आम्ही काय करतात? शुभ वर्तमानामध्ये जी येशूने गोष्टी सांगितली त्यांच्यासारखे आमच्या ख्रिस्ती प्रतिसाद होत आहे. फादर विक्टर अनेकदा आम्हाला आठवण देत आहे की लग्नाच्या वेळी आम्ही सर्वांना काय दिलेले आहे? प्रतिज्ञा दिलेली आहे. काय प्रतिज्ञा ती? की आमच्या मुलांना आम्ही ख्रिस्ती धर्मात आम्ही त्यांची वाढ करणार, ख्रिस्ती धर्म आम्ही त्यांना शिकवणार. पण धर्म शिक्षणाचा वेळ आला तर आम्ही काय करतात? आज सिल्वासला जायचं आहे, किंवा सकाळी चहा नाश्ता केली नाही तर मी चहा नाश्ता करण्यासाठी घेऊन जाणार मुलांना. असे काय ना काय आम्ही निमित्त पुढे ठेवून आम्ही पाठीमागे फिरून जातात. आमचे ख्रिस्ती जीवन कशा प्रकारचे ख्रिस्ती जीवन? एलिशा सारखे आम्ही भक्कम किंवा मजबूत ख्रिस्ती आहोत, किंवा शुभ वर्तमानामध्ये जे आम्ही ऐकले आहे तशा माणसासारखे आमचे ख्रिस्ती जीवन आहे? प्रिय बंधू भगिनींनो, आज जेव्हा आम्ही या मिसा बलिदानात भाग घेण्यासाठी जमलेले आहोत, आजचे तिन्ही वाचन आमच्याच ख्रिस्ती जीवनावर लक्ष टाकण्यास आम्हा सर्वांना आमंत्रण करत आहे. कशा प्रकारचे आम्ही अनुयायी आहोत? आमची ख्रिस्ती श्रद्धा कशा प्रकारची आहे? उद्धव ठाकरेंनी जे शब्द आपल्या शिवसैनिकांना वापरले, कदाचित येशू त्याच प्रकारचे शब्द आम्हा सर्वांना पण वापरणार. की ख्रिस्ती बनणे एक कमजोर माणसाचे काम नाही, किंवा एक ख्रिस्ती बनणे पाठी फिरून जाणारे, सोडून देणारे, मागे जाणारे माणसासाठी ख्रिस्ती जीवन नाही. ख्रिस्ती जीवन भक्कम श्रद्धावाल्या माणसासाठी आहे. आज जेव्हा आम्ही या ख्रिस्ती बलिदानात सहभागी होण्यासाठी जमलेले आहोत, याच कृपेसाठी आम्ही प्रार्थना करूया की एलिशा सारखे आम्ही सर्व सोडून येशूच्या मागे जाण्यास आणि येशूचे चांगले अनुयायी बनण्यास आम्हा सर्वांना विशेष कृपा या मिसा बलिदानात आज आम्ही मागूया. आपण सर्वजण उभे राहूया आणि आपला विश्वास परमेश्वरावर प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी ईश्वर करता परमेश्वर या परमेश्वर देव आमचा पिता आहे. आपण त्याची मुले, आपण यावेळी नम्रतेने आणि विश्वासाने आमची काय प्रार्थना प्रभूचरणी ठेवूया. आपल्या ख्रिस्त सभेची अधिकारी पोप फ्रान्सिस, सर्व बिशप, धर्मगुरू आणि ब्रदर्स, बंधू भगिनी यांनी येशू ख्रिस्त हा खरा गुरु आहे आणि आपण सर्वजण याचे शिष्य आहोत याची जाणीव लोकांना करून द्यावी, म्हणून आपण प्रार्थना करूया. अनेक तरुण धर्मी ख्रिस्ताची माझ्या मागे या ही हाक ऐकून त्याच्या शिष्य होण्यास स्वखुशीने पुढे यावे व याच्या निर्णयाला आई वडिलांनी
प्रोत्साहन द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. जी मुले शाळेत आणि कॉलेजात शिकत आहेत अशांना त्यांच्या अभ्यासात प्रभूने सहाय्य करावे आणि चांगले नागरिक होण्यास त्यांना योग्य ती कृपाशक्ती लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. जी तरुण पिढी आपल्या भावी आयुष्याची तयारी करत आहे त्यांनी आपल्या कलागुण व क्षमतेनुसार योग्य त्या करिअरची निवड करावी जेणेकरून ते जीवनात सुखी समाधानी राहू शकतील म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपणास या वर्ष चांगला पाऊस मिळावा व आपले प्राथमिक गरजा भाग्याला जाणव्यात म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया. इथे जमलेल्या आपणास प्रत्येकाला येशूचे खरे व विश्वासू शिष्य होण्यासाठी आपणास प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजा ख्रिस्तासमोर मांडूया. हे प्रेमळ परमेश्वरा तुझ्या मुलाची प्रार्थना तू स्वीकार कर आणि आमचा विश्वास तुझ्यावर वाढव ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आपले बलिदान सरस्वती त्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू परमेश्वरा, दिव्य संस्काराद्वारे तू आम्हाला कृपा रूपी सामर्थ्य देतोस. तुझी प्रामाणिकपणे सेवा करण्यास
या ख्रिस्त प्रसादाकडून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमच्या अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आमचे नित्य व सर्व आभार मानणे हे योग्य व आनंददायक आहे. त्याच्या जन्माने आम्हाला जन्म मिळतो. त्याच्या दुःख सहनाने आमची पापापासून मुक्तता होते. त्याच्या पुनरुत्थानाने आम्हाला शाश्वत असे नवजीवन मिळते. तुझ्याकडे त्याच्या वैभवपूर्ण परतण्यामुळे तुझ्या स्वर्ग राज्यात आम्हाला प्रवेश मिळतो. म्हणून सद्दूत व सत्संत यांच्या बरोबर आम्ही तुझी निरंतर गुणगान गातो. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, तर पवित्राचा तू आहेस. दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊ. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवू. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुसऱ्यापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर म्हणून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण घ्या आणि घ्या. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराची रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पाप क्षमेसाठी सांगण्यात येईल. ही माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रस्ते आपण जयघोष करूया. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणात त्याने तुला जीवनदायी भाकर व हाताने प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ता शरीरवर सेवन करणाऱ्या आणि सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे असे आम्ही विनवतो. प्रभू सर जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरु फ्रान्सिस, आमचे महागुरु फिलिप नेरी व इतर सर्व धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याची आशेने ख्रिस्ताताई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनीची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धन्य कुमारी मरिया, संत योसेफ तिचा पती, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्तात आहे, पवित्र आत्म्याची ज्ञान.
हे सर्वसमर्पित या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. चांगले ईशचे शिष्य जसे आपण नेहमी ईशच्या मागे चालण्यास तयार असावे, तत्पर असावे आणि चांगले ख्रिस्ती जीवन आपण जगावे म्हणून आपल्याला कृपा मिळावी म्हणून ईशच्या शब्दाने आपण परमेश्वर पित्याकडे कृपा मागण्यास प्रार्थना करूया. आमच्या सर्व बाबा, तुझे नाम पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील प्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू नकोस, सगळ्या वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू सर्वांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या पवित्र आत्म्यालास मी तुम्हाला शांती राखू शकतो. मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त विचार श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यात शांती वैक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर असो. आपण एकमेकास आनंदाने शांतवंदन करूया. जगाचे पापे दूर करणारी देवाची कृपा याच्या वचनास बोलण्यात आलेल्या आपण सर्वधन्य. Amen.
हे प्रभू ख्रिस्त बलिदान व ख्रिस्त प्रसाद याच्यामुळे तुझ्या दैवी जीवनात आम्हाला सहभागी कर व तुझ्या प्रेमाचे दर्शन जगाला घडविण्याकरिता आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येऊन सरकार राहो. जा ख्रिस्तात शांतीने आणि प्रेमाने तुम्हास पाठवण्यात येत आहे.